श्री महालक्ष्मी देवी ही भगवान श्री विष्णूची उत्साही शक्ती आहे. मोहकपणा, निर्मळ चारित्र्य आणि अद्वितीय सौंदर्य या गुणांची ती मूर्ती आहे. उत्कर्ष, वैभव आणि सौंदर्य यांची ती देवता मानली जाते. एकदा रुक्मिणीने श्री लक्ष्मीस विचारलं, माते, तुझं वास्तव स्थान कोणतं? श्री लक्ष्मी म्हणाली, इंद्रिय दमन करणारे, नित्य देवपूजा करणारे, नेहमीच्या उद्योगात असणारे पुरुष आणि स्त्रिया, ज्या कधीच क्रोधित होत नाहीत, नेहमी सरळ वृत्तीने वागतात, अशा स्त्री पुरुषांच्या घरी माझं वास्तव्य असतं. रुक्मिणीने पुढचा प्रश्न विचारला, लक्ष्मी नेहमी चंचल असते असं का म्हणतात? श्री लक्ष्मी म्हणाली, ज्या घरी सलोखा, न्याय, औदार्य असे सद्गुण नाहीत, शुचिरभूत होऊन पूजा पाठ केला जात नाही, सतत कलह, मत्सर, अतिथीचा द्वेष आदी दुर्गुणांचा वास असतो, अशा अपवित्र घरी मी वास्तव्य कसं करावं? व्रत करणाऱ्या भक्तांनी शुद्ध आणि निर्मळ आचरण ठेवावं. लक्ष्मीच्या पूजनाने भक्तांना संपत्ती आणि गृहसौख्य मिळतं. श्री महालक्ष्मी व्रताचे नियम. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीने काया, वाचा, मनाने शुद्ध आचरण ठेवावं. मद्यपान, मांसाहार आणि व्यभिचार करू नये. आपलं घर स्वच्छ, पवित्र ठेवावं. घरातील पवित्र जागी श्री लक्ष्मीच्या फोटोची स्थापना करावी. मार्गशीर्षाच्या पहिल्या गुरुवारपासून व्रताला सुरुवात करावी. देवीसमोर उदबत्ती, तुपाचा दिवा आणि नारळ ठेवावं. शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं. त्या दिवशी 7 सुवासिनी अगर 7 कुमारिकांना घरी बोलावून हळदी कुंकू लावावं. प्रसाद म्हणून श्री लक्ष्मी व्रताची 7 पुस्तकं आणि 7 फळं द्यावी आणि नमस्कार करावा. उपासाच्या दिवशी एकादशी, चतुर्थी असल्यास फक्त पूजा, आरती, कहाणी म्हणावी. परगावी असल्यास पूजा वगैरे न करता फक्त उपास करावा. काही कारणास्तव आपल्याला व्रत करता आलं नाही तर ते दुसऱ्याकडून करवून घ्यावं. त्यात खंड पडू देऊ नये. सायंकाळी गायीची पूजा करून तिला नैवेद्य खाऊ घालावा. मार्गशीर्ष महिन्यात व्रत करता आलं नाही तर कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताला सुरुवात करावी. श्री लक्ष्मीची प्रार्थना. हे लक्ष्मी देवी, या जगावर तुझी सत्ता आहे. माझ्या सर्व अपराधांची क्षमा कर. मी मनोभावे तुझे व्रत करते. माझ्यावर कृपा कर. आमचा संसार सुखी कर. आमच्या कुटुंबातील सर्वांचं कल्याण कर. आमच्या घरात तुझा सतत सहवास लाभू दे. धनसंपत्ती, सुखशांती, ऐश्वर्य, प्रगती आणि खरं समाधान आम्हाला मिळू दे. मी गर्व करणार नाही, उतणार नाही, मातणार नाही, घेतला बसा टाकणार नाही. मी तुला नमस्कार करते. पूजेची मांडणी. पूजेची जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर वस्त्र, कापड अंथरून तांदूळ किंवा गव्हाची वाटीभर रास घालावी. त्यावर तांब्याचा कलश ठेवून त्या कलशात पाणी, दुर्वा, सुपारी, रुपया, 5 विड्याची पानं किंवा आंब्याची डहाळी ठेवावी. पुढे विड्याच्या पानावर सुपारी, खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड आणि खडीसाखर किंवा गूळ ठेवून गणपतीची सुपारी मांडावी. श्री लक्ष्मी देव्यै नमः म्हणून श्री लक्ष्मीचे पूजन करून दूध, फळं, मिष्टान्न ठेवून नैवेद्य अर्पण करावा. आरती ओवाळून मनोभावे प्रार्थना करावी. सायंकाळी गायीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवून कुटुंबासह भोजन करावं. रात्री जागर करून सकाळी कलशातील पाणी नदी, विहीर किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्यावं. घरी येऊन पूजेच्या जागी
हळदी कुंकू वाहावं आणि नमस्कार करावा. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारी हे व्रत करावं. द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची कहाणी. सौराष्ट्र देशात त्या काळी भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करत होता. तो मोठा पराक्रमी, विद्वान आणि वेदांत जाणणारा होता. त्याची सुरतचंद्रिका नावाची राणी होती. ती अत्यंत सुंदर आणि पतिव्रता होती. त्या राणीला 7 मुलं आणि 1 मुलगी होती. मुलीचं नाव होतं श्यामबाला. एकदा श्री लक्ष्मीच्या मनात आलं, आता आपण राजाच्या राजगृही जाऊन राहूया, म्हणजे संपत्तीचा नीट उपयोग करून राजा प्रजेला अधिक सुख देईल. उलट एखाद्या गरीबाकडे गेल्यास तोच एकटा श्रीमंत होऊन सारी संपत्ती खाऊन टाकीन. असा विचार करून श्री लक्ष्मीने एका वृद्ध ब्राह्मण स्त्रीचं रूप घेतलं. हातातली काठी टेकत ती राजवाड्याच्या मुख्य दारापाशी आली. तिला पाहून दासीने विचारलं, अहो आजीबाई, तुम्ही कुठल्या? तुमचं इथे काय काम? वृद्ध स्त्रीचं रूप घेतलेली श्री लक्ष्मी देवी म्हणाली, माझं नाव कमला, माझ्या पतीचं नाव भुवनेश, द्वारकेला मी राहते. ऐक, ही तुझी राणी सुरतचंद्रिका गतजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य अत्यंत दरिद्री होता. त्यामुळे त्या दोघांची नेहमी भांडणं होत. एकदा तिच्या नवऱ्याने तिला बेदम मारहाण केली. तशी ती रागारागाने घराबाहेर पडली आणि उपाशी पोटी रानावनात भटकू लागली. मला वाईट वाटलं. मी तिच्या जवळ गेले. तिची सर्व हकीकत ऐकून तिला श्री महालक्ष्मी व्रताचा उपदेश केला. माझ्या उपदेशाप्रमाणे सुरतचंद्रिकेने श्री महालक्ष्मी व्रत केलं. त्या व्रताच्या प्रभावाने श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न झाली. तिच्या घरात लक्ष्मी नांदू लागली आणि भांडणाचं कारणच उरलं नाही. अनेक वर्ष संपत्तीचा उपभोग घेऊन नंतर ती दोघेही मरण पावली. त्यांनी जितकी वर्ष महालक्ष्मी व्रत केलं तितकी 1000 वर्ष त्यांना सुख मिळालं. आता त्यांना राजकुळात जन्म प्राप्त झालाय. राजसुखात दंग झाल्यामुळे त्यांना श्री महालक्ष्मी व्रताचा विसर पडला. त्यांना आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम इथे आले. दासीने विचारलं, आजीबाई, महालक्ष्मी व्रत केव्हा आणि कसं करावं सांगता का? आजीबाई सांगू लागली, ऐक, मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रतस्थ राहून लक्ष्मी नारायणाची पूजा करावी. गोड धोड पक्वानांचा नैवेद्य दाखवावा. हे लक्ष्मी देवी, आज तुझी यथामतीने पूजा केलीये. आता तू प्रसन्न होऊन घरात निरंतर वास्तव्य कर, अशी प्रार्थना करावी. नंतर नैवेद्याची पक्वान्ने उरली असतील तर त्यातील काही ब्राह्मणास देऊन बाकीची पती पुत्रांसह आपण भक्षण करावी. मार्गशीर्ष मासातील प्रत्येक गुरुवारी अशा रीतीने श्री लक्ष्मीचं पूजन करावं. आजीबाई, माझ्यामुळे तुम्हाला उशीर झाला, दासी हात जोडून म्हणाली. मी आता अशीच जाऊन राणीला वर्दी देते. असं बोलून दासी राणी सुरतचंद्रिकेपाशी गेली आणि तिने त्या वृद्ध स्त्रीकडून ऐकलेली सर्व हकीकत राणीला सांगितली. राजवैभवात लोळणाऱ्या सुरतचंद्रिका राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता. ती उन्मत्त झाली होती. त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीपाशी येऊन राणी संतापाने म्हणाली, बाई ग, कमाल झाली आहे थेरडीची. काय गा उदासे, ही गतजन्माची काय कटकट लावलीयस? चल, चालती हो. मग वृद्ध ब्राह्मण स्त्री कडाडली, दुष्टे, एवढी कशाने माजलीस? तुझे उद्दाम वर्तन पाहून तू जा म्हणण्याआधीच मी निघाले. आजचा दिवस लक्ष्मीचा असताना तू माझी अवहेलना केलीस. त्याचं फळ तुला लवकरच मिळेल. थेरडे, मला शाप देतेस? स्वतःला लक्ष्मी समजतेस काय? सुरतचंद्रिका रागाने म्हणाली.
तिने म्हातारीच्या हातातली काठी हिसकावून घेतली आणि तिला खाली ढकलून दिलं. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री उठून उभी राहिली आणि कण्हत तिथून निघून गेली. वाटेत श्यामबाला उभी होती. तिने विचारलं, आजीबाई, काय झालं? तेव्हा राजवाड्यात झालेली सर्व घटना श्री लक्ष्मीने राजकन्येस सांगितली. राजकन्या म्हणाली, आजीबाई, या प्रकाराबद्दल मी क्षमा मागते. श्यामबाला हात जोडून खेदाने म्हणाली. लक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबालेला महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता. श्यामबालेने भावभक्तीने महालक्ष्मी व्रत केलं. सिद्धेश्वर नावाचा राजा होता. त्याला मालाधर नावाचा राजपुत्र होता. त्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला. श्यामबाला पतीसह राजवैभवात राहू लागली. इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने भद्रश्रवा राजाची सर्व संपत्ती क्रमाने नष्ट होत गेली. तो राज्यभ्रष्ट झाला आणि त्याला दरिद्री अवस्था प्राप्त झाली. वेळेवर खायला अन्न नाही, पांघरायला वस्त्र नाही, अशी दैन्यावस्था प्राप्त झाली. एकदा राणी सूरतचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, स्वामी, दारिद्र्यामुळे जगणे असह्य झाले. आपला जावई मालाधर राजा आहे, श्रीमंत आहे. त्याला आपली परिस्थिती सांगा आणि तो जे काही देईल ते घेऊन या. भद्रश्रवाला हे पटलं. तो आपल्या जावयाच्या राजधानीत गेला. तिथल्या नदीच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला असता श्यामबालेच्या दासींना तो दिसला. त्याचा राजबिंडा चेहरा पण भिकाऱ्यासारखा वेश पाहून एका दासीने विचारलं, आपण कोण आहात? कुठून आलात? भद्रश्रवा राजा कष्टाने म्हणाला, मी भद्रश्रवा राजा, आता भिकारी झालो. श्यामबाला राणीचा पिता आहे हे दासींना कळताच त्या धावत श्यामबालेकडे गेल्या. श्यामबालेने आपल्या मेनका नामक दासीबरोबर वस्त्रे, भूषणे आणि घोडा देऊन आपल्या पित्यास आदराने आपल्याकडे आणण्याची आज्ञा केली. श्यामबालेने त्यांना उत्तम पक्वान्नांचं भोजन घातलं. नाना परीचा पाहुणचार केला. राजा परत जायला निघाला तेव्हा हंडा भरून धन दिलं. राजा ते घेऊन आपल्या गावी परत आला. राजा सूरतचंद्रिकेला हाका मारून सांगू लागला, अहो राणी साहेब, हे बघा, लेकीने आपल्याला हंडा भरून द्रव्य दिलंय. तिने हंडा उघडून पाहिलं तर सूरतचंद्रिका नाराज झाली. हंड्यातील द्रव्याचे कोळसे झाले होते. श्री लक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता. काही दिवस लोटले. सूरतचंद्रिका लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. श्यामबालेने नेहमीप्रमाणे महालक्ष्मी व्रत केलं आणि मोठ्या आग्रहाने आपल्या मातेकडूनही करवून घेतलं. नंतर तिने आपल्या मातेची रवानगी केली. सूरतचंद्रिका आपल्या राज्यात परत आली. तिने महालक्ष्मी व्रत केलं म्हणून पूर्वीचं सर्व वैभव तिला परत मिळालं. काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली असता लेकीने पित्याला कोळसे दिले पण आपणास काहीच दिले नाही, हा राग सूरतचंद्रिकेच्या मनात होता. म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमानच झाला. श्यामबालेने आपल्या मातेवर न रागावता राजवाड्यातून थोडेसे मीठ बरोबर घेतले आणि ती सासरी आली. मालाधराने पत्नीला विचारलं, काय आणलं माहेराहून? पाहू तर काय आहे? ती हसून म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले. मालाधर भोजनाला बसला पण अळणी स्वयंपाक पाहून त्याला जेवण जाईना. मग तिने ताटात थोडंसं मीठ वाढलं. पदार्थात मीठ मिसळताच जेवण रुचकर लागलं. हेच सर्व राज्याचं सार असं श्यामबालेने म्हणताच पतीला पटलं.
मग दोघांनीही आनंदाने जेवण केलं. अशा रीतीने जो कोणी हे श्री महालक्ष्मी व्रत करील त्याच्यावर सदैव लक्ष्मीची कृपा होईल. त्याला सुख समाधान वैभव प्राप्त होईल. त्याचं मनोरथ पूर्ण होईल. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण.